सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। पावसाळी अधिवेशनावेळी झालेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारीचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे आज सोपवला जाणार आहे। विधानसभा अध्यक्षांकडे हा अहवाल दिल्यानंतर काय नेमकी माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विधान भवनाच्या विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून आज हा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे आणि त्यानंतर उद्या हा अहवाल सभागृहात मांडला जाणार आहे। विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून या प्रकरणामध्ये आतापर्यंत 7 ते 8 बैठका झाल्या असून समितीमधील 18 सदस्यांनी घडवलेल्या घटने प्रकरणामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। यातील संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई व्हायला हवी या संदर्भात सर्वांचंच एकमत आहे अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळते। आज हा गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे। तर दोघांवर पण कारवाई होणार का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। गोपीचंद पडळकर आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। विधान भवनामध्ये त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झालेली होती आणि आता त्या संदर्भातला अहवाल आज विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे। सातत्यानं मी आवाज उठवत आलेलो आहे की हे विधिमंडळ आहे की रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे स्टेशनमध्ये जेवढी गर्दी नाही तेवढी विधिमंडळाच्या आवारामध्ये गर्दी मुंबई असेल ना तर नागपुरात दिसते। आणि मी त्यावेळेला असं म्हणालो होतो की एखादी दुर्घटना अप्रिय घटना घडली की याला कुठेतरी आळा बसेल। आणि मागच्या अधिवेशनमध्ये आपण बघितलं की आमदारांमध्ये 2 आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या ठिकाणी मारामारी झाली। थोडक्यावर हे थांबलं म्हणून ठीक झालं। हे प्रकरण आणखीन भविष्यामध्ये किती पुढे जाऊ शकतं याचा विचार करून अनधिकृतपणे येणाऱ्या सदस्यांना, अनधिकृतपणे येणाऱ्या अभ्यंगतांना जर सिक्युरिटीनी या ठिकाणी आतमध्ये येण्याकरता मज्जाव केला असेल तर मी त्यांना धन्यवाद देतो।